लाडक्या बहिणींना जो काही धनादेश देण्यात येत आहे, तर याची पूर्तता करण्यासाठी लाडक्या भावांच्या खिशातून पैसे काढणे सुरू झाले। हा आता एक काय म्हणते ना, सुरुवात आहे। बघा समोर समोर होत आहे का। आणि हो, सावधान व्हा बरं का लाडक्या भावांनो, तुमच्या खिशाला कात्री लवकरच लागणार आहे। आणि हा व्हिडिओ बघा, कात्री कुठं कुठं लागू शकते ते बघा। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडलेला भार हलका करण्यासाठी राज्य सरकार मद्य उत्पादन आणि विक्रीतून महसूल वाढवण्याच्या विचारात आहे। यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या कल्याणकारी योजनांची घोषणा केली, पण यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण येतोय। याला सामोरं जाण्यासाठी सरकारने महसूल वाढवण्यासाठी नवे मार्ग शोधण्याचे आदेश दिलेत। या समितीत वित्त विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जीएसटी आयुक्तांचा समावेश आहे। ही समिती मद्य उत्पादन, विक्री परवाने आणि इतर राज्यांनी अवलंबलेल्या धोरणांची विक्री परवाने वितरित करण्यावर भर आहे। सध्या राज्याच्या महसुलाचा मुख्य स्रोत म्हणजे जीएसटी, पेट्रोल डिझेलवरील वॅट, स्टॅम्प ड्युटी आणि वाहन कर। मद्य विक्री संदर्भात सुरू झालेल्या हालचालींमुळे आता या यादीत मद्याचाही समावेश होणार असल्याचं दिसतंय। राज्याच्या तिजोरीचा तोल सांभाळण्यासाठी सरकारच्या या निर्णयावर आता विरोधक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।